नागपूरमध्ये एका 38 वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पाथर्डी परिसरातील सदाशिवनगरमध्ये एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास समोर आली आहे। निशा नागरे असं मृत महिलेचं नाव आहे। दुपारी घरकाम करण्यासाठी घरी आलेल्या महिलेनं बाहेरून बंद असलेल्या घराचा दरवाजा उघडल्यावर ही घटना समोर आली। मयत निशा ही आपल्या पतीसोबत मागील 1.5 वर्षापासून कृष्णा प्राईड सोसायटीमध्ये राहत होती। मात्र या महिलेची हत्या का झाली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला। मात्र महिलेच्या गळ्यावर खुणा असल्यानं तिचा गळा दाबून हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय। तर या प्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत। इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदाशिवनगर येथे कृष्णा प्राईड बिल्डिंगमध्ये एक दाम्पत्य राहत होतं। तर त्यांच्या घरातील जे घरकाम करणारी महिला होती तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही मृत अवस्थेत आढळून आली आणि पोलिसांना ही खबर समजतात आपण घटनास्थळी आलो। घटनास्थळी त्याचा पंचनामा केलाय आणि त्या महिलेचं प्रेत तिची बॉडी आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवतोय। कशाने मयत झाली त्यानंतर निश्चित कळून येईल। तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे, तिच्याबरोबर राहत होता, तिच्या जो काही पुरुष होता तिची आयडेंटिटी काय आहे याचा शोध आमचा सुरू आहे। सर, प्रथम दर्शनी काय वाटतं, गळा दाबून कशाने? आता ती संशयास्पद स्थितीत मृत्यू झालेला दिसतोय आणि तो पोस्टमॉर्टमला पाठवतो, त्यानंतरच आपल्याला नक्की कारण निश्चित। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।